नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या समोर हे सोयाबीनचं पीक आहे। सध्या हे शेंगा भरायच्या अवस्थेत आहे। तुम्ही बघू शकता सोयाबीनची जवळपास अशीच हाईट पाहिजे जी या सोयाबीनची हाईट आहे। आता जर पाहिलं याच्यावर जर स्प्रे झाला असेल तर ठीक आहे, पण जर स्प्रे अशा सोयाबीनवर जर स्प्रे घ्यायचा असेल तर आपल्याला बघावं लागते की आपण काय याच्यावर आहे। तर बघा याच्यावर कुठे कुठे पांढरी माशी आहे। पांढरी माशी अत्यंत बारीक असते, म्हणजे मायन्यूट असते, व्हिडिओत तुम्हाला दिसणार नाही। पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी तुम्ही एखादं औषध घेऊ शकता। जर पांढऱ्या माशीचं जर तुम्ही नियंत्रण केलं नाही तर सोयाबीन येलो मोझॅक व्हायरस जे असते ते व्हायरस या पांढऱ्या माशीमुळेच येते आणि आपला प्लॉटचं नुकसान होऊ शकते। आणि शेंगा भरण्यासाठी म्हणजेच हे दाणे भरण्यासाठी आपण स्प्रेमध्ये 05234 ही घेऊ शकतो, किंवा त्याच्या ठिकाणी आपण GA3 म्हणजे जिब्रेलिक ॲसिड असणारा, जिब्रेलिक ॲसिड कंटेंट असणारा कोणताही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर घेऊ शकतो। त्याच्यासोबत जर आपल्याला घ्यायचं असेल तर ट्रायकॅन्टानॉल नावाचं एक औषध मिळते बाजारात, गोदरेजचं विपुल नावाने येते, ते सुद्धा घेऊ शकतो। एक अळीसाठी, एक पांढऱ्या माशीसाठी आणि एक दाणा भरण्यासाठी, म्हणजे सोयाबीनचं जे पॉड फिलिंगसाठी, शेंग भरण्यासाठी। त्याच्यानंतर जर बुरशीनाशक घ्यायचं असेल तर एक चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशकसुद्धा याच्यात घेणं आवश्यक आहे। तर सोयाबीनवर शक्यतो आपण व्हिडिओ टाकत नाही, परंतु आज येथे एक प्लॉट दिसला म्हणून छोटीशी क्लिप बनवली। धन्यवाद।